धाराशिवमध्ये शासनाचं नियंत्रण असलेल्या बियाणे महामंडळाकडून पुन्हा एकदा शेतकऱ्याला फटका बसलाय। आपण आता धाराशिव तालुक्यातील वानेवाडी या गावामध्ये आहोत आणि हा प्लॉट जे आहे हा सोयाबीन पेरलेला प्लॉट आहे। ह्या पेरणीला जवळजवळ 11 दिवस झाले, मात्र या ठिकाणी सोयाबीन उगवलेलं दिसत नाहीये। सरासरी 5 ते 6 दिवसामध्ये सोयाबीन उगवतं, मात्र 11 दिवसापासून हे सोयाबीन उगवलेलं नाही। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत आणि त्यांच्यावर दोबारा पेरणी करण्याचं संकट उभं राहिले आणि त्यांचं आर्थिक नुकसान होतंय। शेतकरी आपल्या बरोबर आहेत। मला सांगा, कधी पेरणी केली तुम्ही? 11 तारखेला पेरणी केली आहे। 11 तारखेला पेरणी केली म्हणजे किती दिवस झाले आता? आज 11 दिवस झाले। 11 दिवस झाले आज 11 दिवस झाले आज वापरलं नाही तरी वापलेलं नाही। वापलेलं नाही म्हणजे हे पूर्ण बियाणं नासून गेलं खाली। बर, हो असं झालं का? हो, असं बियाणं झालेलं आहे, पूर्ण म्हणजे नासून गेलेलं आहे बियाणं, ते खराब झालेलं आहे बियाणं। तर त्यांचे अधिकारी काल आले बी होते, त्यांनी बघितलं बी काल। कृषीचे आलते का? कृषीचे आलते, महामंडळाचे आलते, महामंडळाचे अधिकारी आले होते। त्यांनी काल बघितलं बी हे बियाणं नासलेलं बियाणं आहे। त्यांनी मान्य केलं, त्यांनी उकरून बघितलं, उकरून बघितल्यानंतर त्यांना नासलेलं बियाणं दिसल्यानंतर त्यांना म्हणलं आता हे बियाणं उगवत तर नाही, त्यांनी मान्य केलं उगवत नाही म्हणून, हे मान्य केलं। मग आता काय करायचं, ह्याच्यावर काय करायचं म्हणल्यानंतर ती म्हणले की बाबा आता जे झालंय ती झालंय, ह्याचं तुम्हाला बियाण्याचे पैसे मिळतील, नुसतं बॅगचे पैसे मिळतील। त्यांना म्हणलं बॅगचे पैसे आम्हाला उपयोग नाही, आम्हाला म्हणलं नुकसान भरपाई म्हणजे हे जात आम्ही खात बी घातलेलं ट्रॅक्टरची मेहनत, ही जी मेहनत जी पूर्ण केली आहे हे जे आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि जर नसेल मिळाली, तुम्ही जरी समजा हे केलं आता दुबार जर पेरणी करायची म्हणलं तर आमचं तेवढं उत्पन्न बी उगवत बी नाही, तुमचं नुकसान झालंय। नुकसान आपण पाहू शकतो ती बॅग दाखव जरा। ही बॅग जी आहे ना, ही बॅग महामंडळाची आहे आणि ह्याच्यावरती कर्नाटकचा सिम्बॉल आहे। म्हणजे हे महामंडळाने कुठून मागवलं ही आपल्याला माहित नाहीये, फक्त ह्याच्यावरती कर्नाटक म्हणजे कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं आहे। आणि हीच बियाणाची बॅग जी आहे 100 रुपये किलो प्रमाणे ह्या शेतकऱ्यांनी घेतली आहे। म्हणजे किती किलोची बॅग होती ही? 25 किलोची बॅग होती। 25 किलोची म्हणजे 2,500ची एक बॅग। हा, पुन्हा त्याची फीस ती असते सगळ्या महामंडळाच्या तपासून। तुम्ही किती एकर पेरलं सोयाबीन? आम्ही 4 एकर पेरलेलं आहे। आणि ह्या गावच्या परिसरामध्ये ह्या गावच्या परिसरात 40 ते 50 एकरचं शेतकऱ्याचं असं झालेलं आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली। त्याच्यात नाव सांगतो की शंकर केसकर। हो, नाही ठीक आहे ना, 40 एकर म्हणजे ह्या परिसरामध्ये, म्हणजे बाकीचे किती असतील? तुम्ही किती पेरलाय? आम्ही 4 एकर पेरला। 4 एकर काहीच वापलं नाही? काहीच नाही, का दिसतं ना समजा समोरच आहे की। हो, आणि हे बियाणं म्हणजे महामंडळाकडून आम्ही आणलं, 11 तारखेला पेरणी केली। 11 तारखेनंतर आज 10 दिवस कंप्लीट झाले। 10 दिवसानंतर काळं फटरा नाही, त्याच्यामुळं काल अधिकारी आले, ते काल अधिकारी येऊन त्यांची तपासणी केली, त्यांनी बघितलं, त्यांना विचारलं म्हणलं आता ह्याच काय करायचं, तर ते म्हणले ह्याचं रितसर प्रोसिजर होईल। घेताना काय प्रोसेस केली? घेताना तिथं जाऊन 7/12 आणि ऑनलाईन 7/12 घेतला, डिजिटल 7/12 मागतात। तिथं पुन्हा 1 रुपया कमी असला तर ते आम्हाला वरचा रुपया सुद्धा सोडित नाही। आणि 100 रुपये किलो बी आणलंय। आणि आमच्या स्वतः घरी मी आता 30-40 पिशव्या सोयाबीन असताना घरचं पेरलं नाही, कारण हे खात्रीशीर बियाणं असतं। खात्रीशीर बियाणं असल्यामुळे त्यांचं 100 रुपये किलोनं बी आणलं। आमच्या सोयाबीनला 4,000 क्विंटल सुद्धा भाव नाही, तरी त्यांचं 100 रुपयानं बिया घेतलं। एकंदरीत ही जी बियाणं आहे ना, ही बियाणं प्रोसेस साठी कंपनी ह्यांच्याकडून परत घेणार होती, म्हणजे ह्याचं परत बी तयार होणार होतं जे मुळात वापलंच नाही असं। म्हणजे काका, तुम्ही किती पेरलंय? पेरलंय किती? 4 एकर। आता काय करायचं? वापलं नाही? वापलं नाही। आता काय करायचं? 5-6 दिवस बी झालं पेरून तरी वापलं नाही, तरी वापलं नाही। बर, म्हणजे मग आता ह्याला काय करायचं? दुसुंदा पेरणार का? दुसऱ्यांदा पेरायचं। बर, ठीक आहे। आता काय पर्याय तुमच्याकडे? काय मागणी? काय मागणी ती का त्यांना आपण म्हणलो होतो ना किंवा हे बियाणं आम्हाला जी बॅग जे आलेली आहेत, ही बॅग आम्हाला कधीच आलेली नाहीत, ह्याची आम्हाला काय खात्री नाही। तर हे बियाणं आम्हाला वर्षाला दुसरी बॅग देत होते शासन म्हणजे महामंडळ। तर यंदा ही त्यांनी काय सांगितलं की यंदाच ही तुम्हाला नवीन व्हरायटी आलेली आहे, उत्पन्न चांगलं निघणार आहे, म्हणून त्याच्यामुळे हे दिलं। मग म्हणलं ही बॅग आपल्याला कधीच आलेली नव्हती, मग ह्याचं ही कसं काय? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं कुणालाही दिलेलं नाही, जी आपली मोजक्या लोकांना दिलेली आहेत। ह्याचं प्रोसिजर म्हणजे नवीन चांगलं उत्पन्न ह्याचं निघणार आहे, म्हणून त्यांनी त्या खात्यानं आपल्याला ही बॅग दिली यंदा। एकंदरीतच ह्या वानेवाडीमध्ये 40 ते 50 एकर शेती, या हे म्हणजे बियाणं पेरलेलं आहे शेतीवरती, हे वापलेलं नाही। आणि
जी साईटला गाव आहेत त्या गावामध्ये देखील अशी परिस्थिती मिळून जवळजवळ 100 एकर शेतीचं नुकसान अशा प्रकारे झालेलं आहे आणि या शेतकऱ्याची मागणी आहे की आता त्यांना भरपाई देणं गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.